काय म्हणता, हॉटेलसारखी शेवभाजी घरी होत नाही? चला तर मग तुम्हाला मी आज झटपट अशी एकदम हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे टाकेल अशी शेवभाजी आपण घरी करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी शेवभाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेते. तर यासाठी मी कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, आलं हे सगळं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं खमंग तव्यावर भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी खोबरं भाजून घेते. मध्यम गॅसवर खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचे. खोबरं छान असं भाजून झालं आहे आपलं. आता आपण कांदा भाजून घेऊया. दोन ते 3 मिनटामध्ये कांदा छान खरपूस भाजून होतो. आता यामध्येच टोमॅटो, आलं, लसूण एकत्र करून छान असं परत एकदा भाजून घ्यायचं आहे. तर छान असं एकत्र आपलं भाजून झालेलं आहे. काढून घेऊया. मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटून झाले. आता शेवभाजीला फोडणी देऊन घेऊया. कढई चांगली तापवून घेऊन यामध्ये मी तेल घातलं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचे. वाटण साधारण एक 10 मिनिट मध्यम गॅसवर मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता यामध्ये मसाले घालून घेऊयात. 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला आणि 1 चमचा मी साठवणीचा मसाला घातलेला आहे. मसाले वाटणामध्ये एक साधारण 5 मिनिट मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे ते मी घातलं आहे. छान असं ढवळून घेतलं आहे. आता याला एक साधारण 5 ते 6 मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. एक 5 ते 6 मिनिटांनी याला छान उकळी फुटली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी फुटली आहे. तरीसुद्धा मस्त आली आहे भाजीला. आता छान अशी उकळी झाली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये शेव घालून घ्यायची आहे. छान अशी शेवभाजी तयार झाली आहे. सर्व करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.